नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग 10वा. तुकोबा पेढीवर बसले. जिजाई यातल्या दाराशी उभं राहून बघत होती. काही जण आपलं किडूक मिडूक सोडवायला आली होती. ती कामं तुकोबानं भराभर केली. काही जण जवळचं ठेवायला आले. जवळची पुरचुंडी काढून त्याच्या गाठी सोडत एकानं बायकोच्या गळ्यातलं डोरलं तुकोबाच्या समोर ठेवलं. काय बजाबा काका, दुसरं काहीच नव्हतं तुमच्याजवळ गहाण ठेवायला? नाही ना तुकोबा, घरी अडचणी. यंदा पोराचं लगीन झालं, दुसऱ्याची पोरगी आपल्या घरी आली. आता घरचं सारं व्यवस्थित करायला नको? अहो पण त्यासाठी काकीचं हे डोरलं? आता ते तर गेली, या डोरल्याचं काय काम? अहो सुनेला द्या, ठेवून द्या घरी. आणि मग नड कशी वागवू? पैसे घेऊन जा माझ्याकडनं. उधारी चुकवावी लागलच ना मग. सावकाशीने द्या, घाई नाही हो. आणि पैसे घेऊन बजाबा गेला. जिजाईला तुकोबाचं वागणं आवडलं, पण व्यवहाराच्या दृष्टीतनं ते योग्य नव्हतं. बोल्लो बा असते तर असे नसते वागले. कमीत कमी कागद तरी करून घेतलं असता. जिजाई विचार करत होती. अस्वस्थ मनानं जिजाई कामं उरकत होती. कुठेतरी काहीतरी चुकतंय असं तिला वाटत होतं. आज मालाची किती विक्री झाली? दुकानातनं घरी आलेल्या तुकोबाला जिजाईनं विचारलं. बरी झाली. उधारी बंद करा बुवा. उधारी बंद केली तर लोक कसे फिरकतील दुकानात? अहो ज्यांना लागेल ते नेतील. या हप्त्याची विक्री किती होते आणि कमाई किती हे बघावं लागेल. जिन्सा भराव्या लागतील ना दुकानात. अगं तू कशाला काळजी करतेयस? तो आहे ना काळजी करायला. कोण तो? विठ्ठल. त्याला स्वतःची तरी काळजी करता येते का, जो तुमची आणि तुमच्या दुकानाची काळजी करेल? एक सांगते बुवा, त्याच्यावर विसंबून राहू नका. जो दुसऱ्यावर विसंबतो ना, त्याचा कार्यभाग बुडालाच म्हणून समजा. हसला तुकोबा आणि म्हणाला, चतुर आहेस. मग आता तुम्ही साधे भोळे शिवाचा अवतार. कुणाला तरी चतुर आणि सावधान राहावं लागेलच का नाही? तू खंबीर आहेस म्हणून मी सुद्धा निश्चिंत आहे. बाई खंबीर असून चालत नाही, माणसानंही तेवढंच खंबीर असावं. आणि मग तुकोबाच्या मनात आलं की खरंच जिजाई होती म्हणून आपण सावरलो, नाही तर पार मोडून पडलो होतो आपण. घरात एकामागून एक मृत्यू झाले. वडिलांच्या अनपेक्षित निधनानं आपली सारी शक्तीच गेली होती. आईच्या जाण्यानं आधार गेला. वहिनीच्या अकाली जाण्यानं घरावर एक वेगळंच मृत्यूचं अतृप्ततेचं सावट पसरलं. आणि रखमाच्या जाण्यानं आपण पार कोलमडून पडलो. या सगळ्यातनं आपल्याला बाहेर काढलं, सावरून घेतलं ते जिजाईनं. आणि मग तुकोबा पुन्हा स्वतःशी म्हणाला, जिजाईची गाठ माझ्याशी पडली ही तुझीच कृपा रे विठ्ठला. असं मनात म्हणत तुकोबानं हात जोडले. आता हात कोणाला जोडता म्हणते मी? विठ्ठलाला. का? त्याला हात जोडून पुन्हा आपत्ती ओढवून घ्यायची? आपत्ती संकट ह्यामुळे देवाशी भक्ताचं नातं अधिक घट्ट होत जातं. कळतच नव्हतं जिजाईला की ह्या माणसाला मी वारंवार उभं करण्याचा प्रयत्न करतेय, पण ह्यांच्या मनाच्या कोपऱ्यात वास्तव्याला असलेल्या त्या काळतोंड्या विठ्ठलाला कसा काढायचा ह्यांच्या मनातनं. तू जितका तुकोबाला माझ्यापासनं तोडण्याचा, दूर नेण्याचा प्रयत्न करशील, तेवढा तो जास्त माझ्या जवळ येणार आहे. आणि बरं का जिजाई, मलाही हेच हवंय. विठ्ठल पुटपुटला आणि तिच्या काळतोंड्या म्हणण्याला हसला सुद्धा. तुकोबाचं दुकानात जाणं, पेढीवर बसणं जिजाईला सुखावून जायचं. सकाळी उठून ती भराभरा कामधंदा करायची, संतोबाचं दूध पाणी व्यवस्थित करायची, त्याची आंघोळ पांघोळ उरकायची, त्याला स्वतः जेवण भरवायची, त्याचे लाड करायची. तो जराही नजरेआड झाला तरी जिजाईचा जीव खालीवर व्हायचा. त्याचं दुखलं खुपलं थोडं तरी दीठ लागली माझ्या लेकराला म्हणून त्याची दीठ काढायची, त्याची पटापटा मुके घ्यायची.
जिजाई, अगं असं वाटतं ना का संतोबा तुझ्याच पोटी जन्माला आलाय बरं का. शेजारची काकी म्हणाली आणि अंगणात येऊन बसली. काकी म्हातारी होती, काठी घेऊन चालत होती. माझं लेकरूच आहे ते, यशोदेच्या कृष्णासारखं. खरंच ग बाया, रखमाची जराही आठवण येऊ नये अशी वागते तू, घरादाराची काळजी करते तू. माझ्या बिगर करायला दुसरं कोणी नाही ना काकी, जिजाई म्हणाली आणि तिने डोळ्याला पदर लावला. अगं बाय, रडाव नाही भरल्या घरात. काकी काकी मामाजींच्या काळात कसा दण दण वाटायचा नाही वाडात. आता जन्म मरण चालतेच ना बाई, कोणी कुणाच्या जन्माले नाही पुरत. हो तेही आहेच म्हणा, पण मन नाही ना मानत काकी. तुकोबा नाही दिसत. ते गेले असतील भेटीले त्याच्या, कुणाच्या, त्या काळ्याच्या. विठोबाले म्हणते काय, तर मग आता त्याची भेट घेतीन, मग पेढीवर बसतीन आणि मग दुकानात. निवद दिला का मग. आता निवदा बिगर कसे जातीन काकी ते. घरोघरचा निवद जाते, माहिती नाही किती खाते तो बकासूर. असं म्हणून हसली जिजाई. ते जाऊ दे ग बाई, पर तू अशी हसत राहा. हो काकी. काकी मध्ये खूप ताण होता, पण आता बुवा जर ऐकायला लागले, त्यांच्या दुःखातनं बाहेर यायला लागले म्हणून बरं वाटतंय मज. आणि काकी, दुःखाचा मोसम राहते तसा आनंदाचाही मोसम राहते. कधी हा तर कधी तो, बस आपण जो येईन त्याला सामोरं जायचं. पण काही म्हणा काकी, मनासारखं घडलं ना तर बरं वाटतं, नाही तर हिरमोड होऊन जातो. तुकोबा आलाय, त्याचं जेवण खावण कर. दिंडी दरवाज्यातनं आत येणाऱ्या तुकोबाकडे बघत काकी म्हणाली. काय काकी, निघाली. एका हातात काठी आणि एक हात कमरेवर ठेवून उभ्या असलेल्या काकीकडे बघत तुकोबा म्हणाला. वय बाप्पा, जातो की. अशीच आली होती जिजाईला भेटायला. काकी, अशीच येत जा. आमच्या घरच्या मोठ्या माणसांनी तर रुसवास धरला आमच्यावर कायमचा. आता हातात नाही ना राहत बाप्पा कोणाच्या. सारी विठ्ठलाची मर्जी. तुमच्या विठ्ठलाची अशी मर्जी काय कामाची. नांतं घर वसान करून ठेवलं. माझ्या विठ्ठलाला बोल नको लावूस ग जिजाई. माझा विठ्ठल म्हणजे त्या काळ्याचा मालकी हक्क तुमच्याकडे आला काय. जिजाईच्या या चिडून बोलण्याला हसला तुकोबा आणि विठ्ठल सुद्धा हसला. म्हणाला, आहेच की, आहेच तुकोबाचा माझ्यावर हक्क. हे तूच काय, सारं जग मान्य करेल. तुम्ही काही म्हणालात का बुवा. नाही तर मग आहेच तुकोबाचा माझ्यावर हक्क असं कोण म्हणालं आत्ता. आणि तुकोबानं माहीत नाही अशा अर्थानं खांदे उडवले. काही भूतखेत नाही म्हणा आजूबाजूस, जिजाई बोलली. बरं, मी दुकानात जातोय. बुवा, मनापासनं जात आहे ना. मग नाही, मी म्हणते म्हणून नको, उगाच देखल्या देवा दंडवत. आता काय हे जिजाई. आणि महाजन की सकाळी निवद घेऊन त्याच्या मंदिरात जाता आणि घंटाभर येतच नाही. तो घंटा 2 घंटा पेढीवर बसून महाजनकी केली तर. जिजाई, दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करणं हे अण्णाजींचं काम होतं, ते माझं काम नाही आणि मी तेवढा मोठाही नाही. दुसऱ्याला न्याय देणं यात लहान काय आणि मोठं काय. माणूस एका दिवसात मोठा होत नाही ना बुवा. न्यायनिवाड्याची गादी आपल्याकडे आहे, ती चालवायला नको. आणि त्याच्या मंदिरात टाळ कुटता, त्याची दीनदारी भक्ती करता, तो माझा आनंदाचा भाग आहे जिजाई. बरं, ताटं घे लवकर, नाही तर म्हणशील दुकानात जायला वेळ केला. मी म्हणते म्हणून जात आहे. हे बघ जिजाई, शब्दांचा कीस काढायचा नाही, लक्षात ठेव. खरं तर महाजनकी तू नीट करायची, रिवाज नाही ना तो. हसला तुकोबा. त्यांनीच मग जेवण वाढण्यासाठी ताट घेतलं. तशी जिजाई म्हणाली, असू द्या बुवा, मी घेते ताट. अगं एरवी तू करतेस ना सगळं, आम्ही आपल्या आयदी लोक ताटावरचं पाटावर करणारे. मग मला कुठलं काम आहे. घराचा एवढा रामरगाडा उपसतेस ते. अगं तुलाही आराम हवा ना. बुवा खूप जलांकवते, द्यामी वाढते. अहो, तुमच्यासाठी घरासाठी करणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे, मज आवडतं ते. आता ही शब्दांची परतफेड का काय. आणि हसला तुकोबा. तोंडाला पदर लावून जिजाई सुद्धा हसली.
पण विटेवरचा विठोबा मात्र खट्टू झाला. त्याला तुकोबा घरात अडकलेला नको होता. जिजाईचं म्हणणं तुकोबा ऐकतो हे बघून एक हलकीशी नाराजी विठ्ठलाच्या चेहऱ्यावर पसरली. आपल्या हक्काच्या माणसावर दुसरा कोणी हक्क दाखवतो हे बघून जे मनाला वाटतं ना, ते आत्ता ह्या क्षणी विठ्ठलाला वाटत होतं. आज सकाळी तुकोबा लवकर उठून दिंडी दरवाजाला लागून असलेल्या देवडीवर बसला. डोळे मिटले. मिटल्या डोळ्यांसमोर सावळं रूप सुंदर उभं राहिलं. कटी पितांबर, गळ्यात तुळशीमाळ, कटेवर हात आणि चेहऱ्यावर वात्सल्य, ओठांवर सात्विक हसू. ते परब्रह्म बघताच तुकाराम भावविभोर झाला. मनात विठुरायाचं नामस्मरण आणि ओठावर अभंगाचे शब्द. गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवात या. आनंदले मन प्रेम पाझरती लोचन, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी, जेवी नुरेची वेगळी. आणि मनातल्या मनात विठ्ठलाचा ध्यास. विठ्ठल म्हणजेच गोविंद. तुकोबा विठ्ठलमय झाला, आपपर भाव उरला नाही आणि शेवटी तुका म्हणे म्हणून अभंगावर आपली नाममुद्रा उठवली. जिजाई काम करता करता बुवाचा कानोसा घेत होती. संतोबा, बाबा कुठे आहे बाबा तुझा? माहीत नाही, जा बघ कुठे गेले सकाळी सकाळी. संतोबा दिंडी दरवाज्यातनं बाहेर पडला आणि देवडीकडे त्याचं लक्ष गेलं. बाबा बाबा, आई शोधतीये तुम्हास. तुकोबा पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होता. मग तो धावत आत आला, आईचा हात धरून बाहेर घेऊन आला आणि तुकोबाची लागलेली ब्रह्मानंदी टाळी बघून जिजाईची तळपायाची आग मस्तकात गेली. बुवा, जिजाईनं आवाज दिला. तुकोबाचे डोळे उघडले. त्याचे डोळे हसत होते, ओठ हसत होते, सगळा चेहराच हसत होता. काय झालं बुवा? काही नाही, माझा सखा भेटला. म्हणजे कोण? विठू. आणि तुम्ही काय गात होतात? अभंग. कुणाचा? माझा. बुवा, तुम्ही अभंग केला? मी कोण करणारा? त्यांनी शब्द दिले, मी गुंफले. जिजाईच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आपला बुवा खूप मोठा आहे, इतरांहून वेगळा आहे, त्याला लिहिता वाचता येतं. आता तर त्यांनी अभंगही केला आणि जिजाईला आसमान ठेंगणं झालं. माझा बुवा या आभाळा इतका उंच आहे. आणि जिजाईच्या मनात त्या क्षणी आलेला हा विचार खरंच योग्य होता, सार्थ होता. आणि विठ्ठलाच्या मनात आलं, हे शब्द, शब्दांचे अभंग तुकोबाला आभाळा एवढी उंची नक्कीच प्राप्त करून देतील. पण जिजाई, त्यासाठी तुझंही सहकार्य हवंय. सोड माझ्या तुकोबाला, मोकळं कर. जिजाईच्या गावीही नव्हतं की विठ्ठलाच्या मनात काय आहे, नियतीच्या मनात काय आहे. ती एक साधीसुधी, सालस, घर जपणारी, घराचं घरपण जपणारी, पोरावर आणि नवऱ्यावर जीव लावणारी स्त्री होती. तिच्या काही फार अपेक्षा नव्हत्या कोणाकडनं. आपल्या पतीनं घरात लक्ष द्यावं असं वाटणंही चुकीचं नव्हतं, खरंच नव्हतं. पण तिच्या साध्या साध्या इच्छासुद्धा पांडुरंगाला मान्य नव्हत्या. पांडुरंगाचा राग जिजाईवरही नव्हता. जिजाई विठुरायाची लाडकी होती. पण तुकोबाचं घरात रमणं, कुटुंब सांभाळणं त्याला मान्य नव्हतं. तुकोबाला कसंही करून घरापासनं, संसारापासनं वेगळं करणं भाग होतं. जिजाईचं सामर्थ्य विठोबा जाणून होता. ती कितीही त्रागा करेल, पण आपला संसार नेटका करेल हेही तो जाणून होता. त्यासाठी तिच्या जीवनाची परवड होणार होती आणि तिची ती परवड उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय विठोबा काहीही करू शकणार नव्हता. तुकोबाला कळसपण बहाल करता करता जिजाईला पायरीचीही किंमत उरणार नाही हे विठोबाच्या ध्यानात आलं नव्हतं का? का त्यांनी तिकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं? पुरुषी मानसिकता म्हणतात तीच का? जिजाई, अगं किती लाड करते संतोबाचे. का करू नको? लाडू वळता वळता जिजाईनं विचारलं.
तो हट्ट करतो आणि तू पुरवतेस. काल काय कान्होलेकर म्हणाला, आज लाडू. आता लेकराचे हट्ट नाही पुरवायचे तर कोणाचे म्हणते मी? आणि माझं लेकरूही आहेच तसं गुणाचं. आपल्या घरीही काही कमी नाही ना बुवा. आता हे ठीक आहे की मामाजींच्या काळासारखा काळ नाही, पण पोटाला काही कमी पडणार नाही. लाडू वळता वळता जिजाई म्हणाले, बरं मी गावात जाऊन येतो, काही वसुली होतीये का ते बघतो, जिन्सा भरायची आहे दुकानात. मागे बजाबा काकांना पैसे दिले होते उधार. आहे, आठवण आहे मला. आणून देतो म्हणाला होता, पण काही अडचण असेल त्याची. तुम्हा सारे जगाच्या अडचणी दिसतात बुवा, पण घरच्या नाही दिसत. त्या दुकानाची उधारी थकली, किती वेळा सांगितलं उधारीनं माल देत जाऊ नका. अगं गरीब आहेत ते, मग आपणही काही धनाशेठ नाही ना. एकेकाळी केवढं वैभवाचं मला सांगू नको जिजाई. मला त्या वैभवाचा मोह नव्हता आणि नाही. तर काय लखतर गुंडाळायची का अंगाला? जगण्याला फार लागत नाही जिजाई. तुम्हाला तर काहीच लागत नाही बुवा. त्या तुमच्या लाडक्या विठूचं नाव घेतलं तरी पोट भरतं तुमचं. त्याला कशाला मध्ये आणतीयस का? तोच बुद्धी देतो ना तुम्हास. बरं जाऊ द्या, घ्या 2 लाडू आणि ऊन व्हायच्या आत घरी या. ठीक आहे. असं म्हणून तुकोबानं आपलं आवरलं, लाडू खाल्ले. गहाणवटीसाठी लोक येतील. थांबून ठेव, मी येतोय. डोक्याला फेटा, अंगातल्या 12 बंदीवर उपरणं, पांढरं शुभ्र धोतर, कपाळी बुक्का. कसा रुबाबदार दिसत होता तुकोबा. जिजाई आपल्या बुवाकडे अभिमानानं आणि कौतुकानं पाहत राहिले. संतोबा लाडू खाऊन खेळायला पळाला. जिजाईनं आपली कामं आटोपली, ओसरीतली बैठक नीटनेटकी केली. आता बुवा आले की बसतील पेढीवर. हाय का तुकोबा आहे? दिंडी दरवाज्यातनं 4-5 जण आत येत म्हणाले, या ना भाऊ, बसा, येतील इतक्यात. काय दुकानात गेले काय? नाही, वसुलीसाठी गेलेत, दुकानात उशिरा जाणार आहेत. आता सगळ्या घराचा व्यवहाराचा भार एकट्या तुकोबावरच पडलाय. हो न भाऊ, तरी महाजनकी गेलीच म्हणायची. न्याय निवाडा नाही करणार म्हणाले. तर एकला माणूस काय काय कर? आपण वहिनी तुकोबा मोठा सज्जन माणूस, सारा देहू गाव मानते त्याले. गावकरी म्हणाले आणि हे ऐकता जिजाईचा ऊर अभिमानानं भरून आला. शिवाय विठ्ठलालाही अभिमान वाटला तुकोबाचा. माझ्या तुकोबासारखा भक्त शोधून सापडायचा नाही, विठ्ठलाच्या मनात आलं. आणि त्याच वेळी तुकोबा विठ्ठल मंदिराची पायरी चढला. तुकोबाला बघून विठ्ठल आनंदित झाला, पण त्याच्या चेहऱ्यावरचे उदास भाव बघून विठ्ठलाला काळजी सुद्धा वाटली. विठ्ठलानं ओळखलं की तुकोबाकडनं पैशाची वसुली झालेली नाही. तुकोबा नाराज आहे. आणि विठ्ठल मूर्तीनं मायेच्या ममतेनं तुकोबाला निहाळलं. विठ्ठलाच्या मूर्तीत तुकोबाला आई दिसली, मायेचा पदर पांघरणारी आई. आणि तुकोबानं हात जोडले, डोळे मिटले. विठ्ठल नामात तो दंग झाला. मनस्ताप, नाराजी विसरला. एका आगळ्या वेगळ्या आनंदाची अनुभूती तुकोबानं अनुभवली. आणि चिरंतन अध्यात्माचा वसुलीचा मार्ग आता त्याला गवसला होता. तुकोबा घरी आला तेव्हा बराच वेळ झाला होता. जिजाई वाट बघून थकली होती. कामासाठी आलेले लोकही निघून गेले होते. जिजाई तुकोबाला म्हणाली, काय हे बुवा, लवकर येतो म्हणून सांगून गेलात आणि किती वेळ लावलात? तुकोबा चूप होता. बुवा, मी काय म्हणतीये, वसुली झाली नाही का? बजाबा काकांनी तर दिले असतील. बजाबा काकांनी कानावर हात ठेवला. म्हणजे मी पैसे घेतलेच नाहीत असं म्हणाला. पण असं कसं बुवा? अहो, तुम्ही माझ्यासमोर दिलेत की पैसे? कागद दाखवा म्हणाला. आणि तुम्ही काही कागद केला नाही. माझा माणसांवर विश्वास होता आणि आहे. पण मग काय झालं तुमच्या विश्वासाचं? मामाजी नेहमी म्हणायचे, व्यवहार म्हणजे व्यवहार, व्यवहारात भावना आली की व्यवहार पिसकटला. आता काय करायचं? काय करणार? जिजाई खोटेपणानं मिळालेलं समाधान तात्पुरतं असतं. ते समाधान चिरकाळ टिकत नाही बघ. त्यांचं समाधान टिकेल का नाही हा प्रश्नच नाहीये बुवा.
शेवटी नुकसान आपलंच झालं ना. आता एकाचं बघून दुसराही तसाच वागतो. कुणाकुणाला पुरं पाडायचं. आणि सांगते हा बुवा तुम्हाला, बजाबा काका असं खोटं वागत असतील तर त्यांचं कधी बरं होणार नाही. अगं असं बोलू नये जे का, ते कसंही वागले तरी आपण गप्प राहायचं. बरं जाऊ देत ते. एकानं पैसे नाही दिले तर काय बिघडतं. तो विठू आहे की पाठीशी, तो काय पाठीशी उभा राहतो. आणि इतका वेळ काय त्याच्यापाशी जाऊन बसला होतात का काय. होय तुम्ही ना बुवा, तो एक रिकाम टेकडा आहे, पण तुम्हाला तर काम आहेत ना. एक तर वसुली झाली नाही, गहाणवटीसाठी आलेले लोक परतून गेले, दुकान उघडलं नाही, सगळीकडून नुकसानच की. जिजाई अगं हळू, चौडंका वाजवतेस का काय. लोक काय म्हणतील. बुवा काय करू मी सांगा ना, चीड आली आहे मला. शांत हो. हे बघ, देव आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही. तोंडापुरता मांडा मिळेल. आणि जगायला असं काय लागतं का. बरं मला सांग, विठोबाला निवद पाठवलास का संतोबा संग. हो पाठवला. बरं झालं. ऐका की पुढचं. बोल ना. बाप से बेटा सवाई निघाला. म्हणजे रस्त्यात मुलगा रडत दिसला म्हणे, त्या मुलाला भूक लागली होती. मग तुमच्या लेकानं निवद त्याला खायला घातला. हेही एका परी बरंच झालं की. काय बरं झालं. तो तिकडे राहिला असेल ना उपाशी. कोण. तो काळ्या. नाही, भुकेल्याला खायला घातलं, आपला निवद देवाला पावला. हसत हसत तुकोबा म्हणाला. मग जिजाई हसली. विठोबाच्या कृपेनं आज दुकानात विक्रीही बरीच झाली. गावातल्या लोकांबरोबर अनोळखी बाहेरगावचे लोकही दुकानात येऊन गेले. नगदीनं माल नेला. आज तुकोबा जिजाई खुश होते. आणि तुकोबापेक्षाही जिजाईची खुशी बघून विठ्ठल खुश होता. अनेक रूपात अनेकदा तुकोबाच्या दुकानात जाऊन जाऊन विठोबा शिणला होता. संतोबा, संतोबा रे उठ, दिवस किती वर आला बघ. जिजाई संतोबाला हलवून म्हणाली. संतोबा, अरे अंग किती तापलंय, बरं वाटत नाही का तुला. उठ अरे उठ. संतोबा, तुला बरं नसलं ना तर हृदयाचा ठोका चुकतो रे माझ्या. जिजाई कावरी बावरी होत म्हणाली. तुकोबानं सकाळची आपली अनेक उरकली आणि पूजा करायला बसला. कारण मग लगेच त्याला विठ्ठलाच्या मंदिरात निवद घेऊन जायचं होतं, त्याचं दर्शन घ्यायचं होतं. मग पेढीवरची कामं, नंतर जेवण, दुकान, कामच कामं होती तुकोबाला. विठ्ठलाच्या नामाचा उच्चार करत तुकोबा घरच्या देवाची पूजा करत होता. बुवा, अहो कुठे आहे तुम्ही बुवा. जिजाई, मी इकडे देवघरात आहे. आणि जिजाई, अगं देवबोहरी नाही दिसली आज. मज दुसऱ्याच झाडून झाडलं देवघर. बुवा, ती देवबोहरी जाऊ द्या आणि पूजा लवकर आटपा. काय झालंय काय. देवाला फुलं वाहत तुकोबा म्हणाला. माझ्या संतोबासनी ताप चढलाय सण्ण. अगं ऋतू बदलला की हवामान बदलतं, बाधलं असेल. बुवा, वैद्यांकडे जाऊन मात्रा घेऊन या. निघतोच मी. पूजा आटोपती घेत तुकोबा म्हणाला. डोक्याला पगडी बांधत मी येतो म्हणून तुकोबा तयार झाला. त्याआधी संतोबाच्या अंगाला हात लावून बघितला. अंग चांगलंच तापलं होतं. तो डोळाही उघडून बघत नव्हता. बुवा, जाताना गोकर्णा मावशीला सांगा मी बोलवलंय म्हणून. बरं. तुकोबानं जाता जाता गोकर्णा मावशीला निरोप दिला. जिजाई, ए जिजाई. दिंडी दरवाज्यातनं गोकर्णा मावशीचा आवाज आला. या की मावशी. काय झालं बाई. संतोबाला बरं नाही. कवापासनं ग. आज सकाळपासनं. लेकरं खेळतेत ना उन्हाताना. काय होते, काळजी करू नको. आता लेकरं म्हणलं का चालतेच काही ना काही. हाय कुठं बाबू. हा आहे ना इथे वसरीत. संतोबा बाजेवर निजला होता. गोकर्णा मावशीनं संतोबाच्या अंगाला हात लावून बघितला. खरंच व बाई, पोरग लईच तापलंय. तितक्यात तुकोबा मात्रा घेऊन आला. सहाणेवर मात्रा उगाळली. संतोबाला उठवलं, बस्तं केलं आणि त्याला मात्रा चाटवली. संतोबा, दूध घेत का. जिजाई म्हणाली. तिच्या मनात काळजी होती. तो मानेनं नाही म्हणाला. पण जरा वेळानं पोट दुखतंय म्हणाला. बुवा, संतोबाचं पोट दुखते, पुन्हा मात्रा आणावी लागेल. आणि तो मी भूक लागली असेल त्यास. संतोबा, दूध घेतोस का रे, आणू. नाही म्हणून संतोबानं मान हलवली.
संतोबा पोट दुखते करत या कडेवरनं त्या कडेवर करत होता. त्याला होणाऱ्या वेदना त्याच्या डोळ्यात उतरत होत्या. जिजाई ते बघून हवालदिल झाली. तिचा जीवच थाऱ्यावर नव्हता. तुकोबा वैद्याला घेऊन आला. वैद्यानं संतोबाची नाडी बघितली. वैद्याच्याही डोळ्यात काळजी उतरली. त्यांनी जवळच्या बटव्यातनं काही मुळ्या काढल्या. त्या तुकोबानं उघडल्या. जिजाईनं चाटवल्या. मग जिजाई त्याच्या उशाशी बसली. सकाळपासनं तिने पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. जिजाईचा आणि तुकोबाचा चेहरा उतरला. ते बघून गोकर्णा मावशी उठली. गुळाचा खडा आणि थाळीभर पाणी घेऊन आली. घे ग बाया, गोकर्णा मावशी जिजाईला म्हणाली. नाही नको मावशी. अगं घे. कवाची घारीवाणी संतोबाच्या भोवती भोवती फिरून राहिली. घे तुकोबा, तू बी घे. असं म्हणून गोकर्णा मावशीनं दोघांच्याही हातावर गुळाचे खडे ठेवले. पाणी प्यायला दिलं. जिजाई फक्त पाणीच प्यायली. गुळाचा खडा बाजूला ठेवला. वैद्याच्या समोरही गोकर्णा मावशीनं गुळाचा खडा धरला आणि म्हणाली, घ्या की. नको, वैद्य म्हणाले. त्यांचं सारं लक्ष संतोबाकडे होतं. तुकोबा शांत चित्तानं हाताची घडी घालून उभा होता. मनात विठ्ठलाचा धावा सुरू होता. तो कधी डोळे मिटून घेत होता, तर कधी संतोबाकडे बघत होता. काळजी, चिंता त्याच्या चेहऱ्यावर पसरली होती. संतोबाचा त्रास वाढला आणि तो हळूहळू शांत होत गेला. जिजाईच्या मांडीवर संतोबा शांत झाला. वैद्यानं नाडी बघितली. हळूच त्याचा हात खाली ठेवला. त्याचे अर्धवट उघडे डोळे आपल्या तळहातानं मिटले. जिजाईनं हंबरडा फोडला. अख्खं देहू तुकोबाच्या वाड्यावर लोटलं. आज विठ्ठल बेचैन होता, कारण तुकोबाच्या भोवतीचे मायापाश तो हळूहळू काढून घेत होता. संतोबाच्या जाण्यानं तुकोबाचा वाडाच मुका झाला. जिजाईच्या काळजाचा तुकडा हरवला आणि तुकोबा असून नसल्यासारखा. खाणं नाही, पिणं नाही, कशात लक्ष नाही, कामधंदा नाही का दुकानाची काळजीच नाही. जिजाई, गोकर्णा मावशी म्हणाली. जिजाईचं लक्षच नव्हतं. हातातल्या ताटातल्या भाकरीचा तुकडा मोडला आणि तिने तो झुणक्याला लावला. जिजाईला भरवला आणि जिजाई गोकर्णा मावशीच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला लागली. मावशी, असं का घडलं ग? मी कुणाचं वाईट केलं म्हणून ही शिक्षा? अगं बाया, हे कर्माचे भोग. मी कुठलं वाईट कर्म केलं म्हणून हे भोग वाटायला आले माझ्या? देवानं एक एक माणूस उचलून नेलं माझ्यापासनं. का मावशी, का? जिजाईच्या बोलण्यावर मावशीकडे उत्तर नव्हतं. कोणाजवळच उत्तर नव्हतं. जिजाईचा आकांत बघून तुकोबाच्या डोळ्यात पाणी आलं. तो फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणाला आणि जिजाई चावताळली. आग लागो तुमच्या त्या विठ्ठलाला. त्याची सेवा करता करता घराण्याचा जन्म गेला आणि त्याने काय दिलं? भोपळा. अगं जिजाई, शांत हो की, गोकर्णा मावशी म्हणाली. कशी शांत हो मावशी? काळजात आग आग होतीये मावशी. जळतंय मावशी माझं काळीज. हुंदका देत जिजाई म्हणाली. मावशीनं जिजाईच्या पाठीवरनं हात फिरवला. मावशी, माझा संतोबा गुणाचा होता ग. आई आई करत मागे फिरायचा. संतोबा गेला. माझ्याशिवाय त्याचं पान हले ना मावशी. मग असा अचानक सोडून गेला कसा तो? एवढंच पोर मावशी ते. त्याचा काय गुन्हा? त्याने काय पाहिलं होतं ग मावशी अजून? एकाच्या सरणाची आग थंड होत नाही तर दुसरं रचावं लागतंय. कंटाळली आहे मावशी हे मरण झेलून झेलून. आणि या पोरानं तर मला तोडूनच टाकलं. चकवलं मावशी मला, त्याने चकवलं. जिजाई बोलत होती, रडत होती. गोकर्णा मावशीचे डोळे भरून आले. तरी तिने आपल्या पदरानं जिजाईचे डोळे पुसले. तिला मिठीत घेतलं, थोपटलं. गोकर्णा मावशीच्या मिठीत जिजाई रडून आपलं दुःख मोकळं करत होते. बाई जिजाई, गोकर्णा मावशी आत येत म्हणाली. बाई, खाल्लं का? काय नाही. मन नाही करत मावशी. असं म्हणल्याने काय होते? आधीच 2 जीवाची तू. जिजाईचा हात पोटाकडे गेला. संतोबा गेल्यापासनं घरातला आनंदच हरवला होता. जिजाईचं कशाकडेही लक्ष नव्हतं. घर भयाण वाटत होतं. तुकोबा पार हरवून गेला होता. तासनतास एकटा शून्यात नजर लावून बसून असायचा. संतोबा त्याच्या नजरेत खेळे. वाटायचं आता येईल कुठून तरी आणि म्हणेल, बाबा चला खेळायला.
तुकोबाचं ते हरवून बसणं जिजाईला बेचैन करायचं. जिजाई सुद्धा आतून तुटली होती, पण हळूहळू स्वतःच्या जखमा सांभाळत स्वतःला जोडत जात होती. पुन्हा पुन्हा तुटायची ती आतनं, पण जोडणं सोडलं नाही तिने. तुकोबाचं कामच वेगळं. तो संतोबाच्या जाण्यानं पुरता कोसळला, उठायचं नावच घेत नव्हता. घरादाराचं ढोरा वासराचं तीच करायची. भाकर तुकडा बळे तुकोबाला खाऊ घालायची आणि म्हणायची, अहो बुवा काय हे तुमचं, जवा तवा हातपाय गाळून बसता, उठा की. काय करू उठून? मग काय जन्मभर असेच बसणार का? मन नाही लागत. इथं मन कुणाचं लागतंय बुवा? पण व्यवहार सुटत नाही ना. काम धंदा केल्या बेगर कसं होईल? कळतंय जिजाई, पण फार तुटून गेलोय ग. तुटणं साहजिक आहे बुवा, पण जोडा ते लागेल स्वतःला. तोच जोडण्याचा धागा शोधतोय. कवा धरणं गवसला का मग? काय धागा? विठ्ठल दाखवेल की वाट. अहो जो आपल्या पुढ्यात एका मागून एक दुःख आणून ठेवतो, तो काय वाट दाखवणार बुवा? वाट दाखवायला तो कधी त्या रावळाच्या बाहेर तरी आलाय का? त्याला कुठेही जावं लागत नाही जिजाई. तुमच्या त्या विठूनं आपल्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधली. पण असं डोळ्यावर पट्ट्या चढवणं आपलं काम नाही ना बुवा. आणि बुवा थांबली जिजाई क्षणभर. बोल ना जिजाई, बोल, काय सांगणार आहेस? आपल्या संतोबाला बहीण नाही तर भाऊ होणार आहे. तोंडाला पदर लावून खाली बघत जिजाई म्हणाली, खरंच सांगतेस? तुकोबा म्हणाला आणि तुकोबाच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनंतर पसरलेला आनंद जिजाई तिरक्या नजरेनं न्याहाळत राहिली. जिजाईला मातृत्व बहाल करायचं होतं. तिच्या जीवनात थोडा का होईना आनंद पेरायचा होताच. ते काम विठ्ठलानं केलं. पण विठ्ठल आतून अस्वस्थ होता. तुकोबाचं संसाराच्या मोहमायेत फसत जाणं त्याला मान्य नव्हतं. त्याला मान्य होतं तुकोबाची संसारातनं विरक्ती आणि विठ्ठल नामाची आसक्ती. श्रोते हो, हा होता 10वा भाग. 11वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.